श्रोते हो, नमस्ते. एक सुंदर आणि हृदयस्पर्शी अशी कथा आहे बाप. या कथेचे लेखक आहेत डॉक्टर अभिजित सोनवणे. आपण बाप कधी समजून घेतलाय का? बापाला आपण ओळखले का? याचा आपण कधी विचार करतोय का? तर याचा आपण विचार केला पाहिजे. श्रोते हो, बापासाठी ही कथा ऐका. बापाला प्रेम द्या. बापाला एकदा पडताळून बघा. आपल्या आयुष्यातली बापाची किंमत बघा. बापाला ओळखा. पुण्याच्या आसपासचं गाव, कुटुंब ठीकठाक, एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसून, साहजिकच सुनेवर सगळा भार. आधी किरकोळ कुरबूर, मग बाचाबाची, त्यानंतर कडाक्याची भांडणं. सुनेचं एकच म्हणणं, अहो घरी बसून आयद्यासारखं खाऊ नका तुम्ही, काम करून हातभार लावा संसाराला. पण बाबा थकलेले. शेवटी सुनेचं टोमणं खाण्यापेक्षा घर सोडायचं हे त्यांनी ठरवलं. मुलानंही त्यांना अडवलं नाही. ते आले पुण्यात. कोणी म्हातारा म्हणून काम देईना आणि भूक जगू देईना. शेवटी भीक मागण्या वाचून पर्याय उरलाच नाही. तरीही ते बाबा एकदा मुलाला भेटले. लाज टाकून त्यांनी विचारलं, ए बाळा, येऊ का र घरी राहायला? बाळ म्हणालं, हे बघा बाबा, मला काही त्रास नाही, पण हिला विचारून सांगतो. पण या ना बाबा घरी, या, मी आहे ना पाठीशी. असा निरोप बाळाकडून कधी आलाच नाही. आता बाबा अट्टल भिकारी झाले की त्यांना केलं गेलं. अशीच भीक मागताना एके दिवशी माझी आणि त्यांची भेट झाली. बोलताना एकदा बाबा मला म्हणाले, अहो डॉक्टर, म्हातारपण म्हणजे नाजूक वेल हो. वेलीवरच्या सुंदर फुलाकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचं लक्ष नसतं. वेल बघा ना, नेहमी झुकलेली आणि वाकलेली असते, कुणाचा आधार नसतो म्हणून. डॉक्टर, तसंच हे म्हातारपण हो, झुकलेलं आणि वाकलेलं, निष्प्राण वेलीसारखं. बाबांची वाक्य ऐकून काटा यायचा अंगावर माझ्याही. डॉक्टर, नाव, पत्ता, पिनकोड सही टाकून पत्र ना पत्त्यावर नाहीत पोचत. त्याला पोस्टाचं तिकीट लावलं ना तरच ते पत्त्यावर पोचतं, नाहीतर वर्षानुवर्षे पडून राहतं धुळकात पोस्टात. हा, तसंच आमचं आयुष्य. नाव, पत्ता सगळं बरोबर आहे हो, पण देव आमच्यावर तिकीट लावायला विसरलाय, म्हणून आम्ही इथं पडलोय. असं बोलून ते हसायला लागतात. त्यांचं ते कळवणारं हसू आपल्यालाच पीळ पाडून जातं. मग मी म्हणायचो, बाबा, अहो हसताय तुम्ही, पण हे हसू खोटं आहे तुमचं. तेव्हा ते म्हणायचे, डॉक्टर, आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं, हसण्याचं नाटकच केलं. आता या वयात तरी खरं हसू कुठून उसनं आणू? मग मी निरुत्तर व्हायचो, डॉक्टर, अहो वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं आयुष्य झाले. कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं, टोपलीत ठेवतं. वाटतं चला कुणाला तरी आपली दया आली, आणि नंतर कळतं की सुकलेले आहोत म्हणून जाळण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय. सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाही तर दुसरा वापर काय होणार म्हणा. बाबांचं बोलणं ऐकून
मीच आतून तुडवून जायचो. बाबा, मग काहीतरी काम करा तुम्ही, असं सांगून मी त्यांना विनवायचो. पण आता उमेद गेली होती. बाबा कामाला तयारच नव्हते. ते म्हणायचे, डॉक्टर, आज आहे मातीवर आणि उद्या माती खाली जायचं. किती दिवस राहिलेत आता? आज कोणी विचारत नाही, पण उद्या मेल्यावर ना, हीच लोक अंत्यदर्शनाला येऊन पाया पडतील आणि श्राद्धाला जेवताना चांगला होता बिचारा असं म्हणतील. नाटक असतं हो, नाटक असतं हे सगळं आयुष्याचं. प्रत्येक जण आपापली भूमिका पार पाडत असतं. इतकं असूनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलं. बॅटऱ्या विकण्यासाठी त्यांना मी आर्थिक मदत केली. आता बाबा 100-500 रोज कमावतात, कधीच भीक मागत नाहीत. मागच्या महिन्यात मला एक पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मी याच बाबांना समर्पित करून स्टेजवर त्यांचाही सत्कार करायला लावला होता. आज हे आठवायचं एकच कारण, ते म्हणजे आज मला हे बाबा बॅटऱ्या विकताना रस्त्यावर भेटले. मला त्यांनी जरा बाजूला घेतलं आणि म्हणाले, डॉक्टर, एक गंमत सांगायची तुम्हाला. सुनेला कळालंय माझ्या, मी 10-15 हजार कमावतो आता. तर मला शोधत शोधत माझा मुलगा आला होता आणि मला म्हणाला, बाबा, हिनं तुम्हाला घरी बोलावलंय, झालं गेलं जाऊ द्या. डॉक्टर, असं म्हणत होता तो. पाया पडून माफी मागायला तयार आहे. बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या ना, आपण एकत्र मिळून करूया. बाबा, मी तुमचा मुलगा आहे. बघा ना डॉक्टर, मी स्थिमित झालो. 3 वर्ष आपल्या बापाला, आपल्या सासऱ्याला त्याने भीक मागायला लावली आणि आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली. डॉक्टर, काय करू? तुम्ही सल्ला द्या मला. साहजिकच मी बोललो, हे बघा बाबा, ज्याने तुमच्यावर ना ही वेळ आणली ना, त्यांना थाळा देण्याचा प्रश्नच नाही. त्यांना तुम्ही नाही पैसा द्यायचा आणि आता त्यांना जवळही नाही करायचं तुम्ही. बाबा म्हणाले, डॉक्टर, मला कळतं हे सगळं, पण एक सांगू, आज मी माझ्या पोराला हात दिला नाही ना, तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसल भीक मागताना. चालेल तुम्हाला? मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवून जाईन का? अहो, चुकतात तीच पोरं असतात आणि माफ करतो ना डॉक्टर, तो बाप असतो, तो बाप असतो. अहो, लहानपणापासून प्रेम म्हणजे काय, माया म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय, हे शिकवत आलो. त्यातून तो किती शिकला माहिती नाही. बहुतेक नाही शिकला, नाहीतर ही वेळ नसती आली माझ्यावर. पण असो, पण आता आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी क्षमा म्हणजे काय हे मला त्याला शिकवू द्या डॉक्टर, मला शिकवू द्या त्याला. आणि आता जर तो नाही ना शिकला तर तो कधीच नाही शिकणार आणि कधीच कोणाला क्षमा करणार नाही. तर डॉक्टर, जाता जाता एवढं तरी शिकवू द्या मला, असं म्हणाले ते आणि हसत हसत चालायला लागले. आणि मी बसलो मागं, डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत, डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत.